नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना सहजासहजी व सुलभ रीतीने घेता यावा म्हणून बऱ्याच अटी-शर्ती या योजनेमधून वगळण्यात आलेल्या आहेत. मात्र अजूनही काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदपत्रांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारण 6 नवीन नियम व अटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यानुसार लवकरच शासन निर्णय काढून ते लागूही करण्यात येणार आहे. चला तर मग बघूयात लाडकी बहीण योजनेत आणखी कोणते बदल करण्यात आले आहेत. योजनेतील पहिला नियम आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानंतर एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करण्यात येणार आहे. त्यानंतर चौथा बदल आहे, केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात येईल. म्हणजेच केंद्र सरकारच्या कुठल्याही योजनेचा महिला लाभ घेत असेल तर अशा महिलांना सुद्धा आता लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे. मात्र तिच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून न घेता तिच्याकडून ऑफलाईन अर्ज करून घेण्यात येणार आहे. पाचवा बदल आहे, नवविवाहित महिलेचा विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि 6वा बदल आहे, OTPचा कालावधी 10 मिनिटाचा करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे 6 महत्त्वपूर्ण बदल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात येणार आहे. आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.